नमस्ते. आषाढी एकादशी निमित्त भक्तीचा, समर्पणाचा आणि विठोबाच्या प्रेमाचा जो उत्सव आपण साजरा करतो, त्या दिवशीची एक खूप प्रसिद्ध गोष्ट आहे, ती म्हणजे पुंडलिकाची कथा. ती मी आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. खूप आधी पुंडलिक नावाचा एक तरुण होता. तो आपल्या आईवडिलांची काळजी घेत नव्हता. त्याचं आयुष्य फक्त मौज-मजेत जात होतं. पण एके दिवशी काय झालं, तो एका तीर्थयात्रेला गेला आणि तिथं त्याने काही संत पाहिले, जे स्वतःच्या वृद्ध आईवडिलांची सेवा करत होते. आणि ते सगळं बघून पुंडलिकाच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन घडलं. आणि ते असं होतं की तो लगेच आपल्या घरी परतला आणि ठरवलं की आता फक्त आपल्या आईवडिलांची सेवा करायची. हेच माझे खरे दैवत आहेत असं मानून तो प्रामाणिकपणे आपल्या आईवडिलांची सेवा करत राहिला. पुंडलिकाची ही जी सेवा भावना पाहून स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला भेटायला पंढरपूरला आले. आणि काय झालं, जेव्हा श्रीकृष्ण त्याला भेटायला आले तेव्हा पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता. त्याने दारातूनच एक वीट टाकली आणि म्हणाला, देवा थोडा वेळ थांब, मी सध्या माझ्या देवांची सेवा करतोय, म्हणजेच माझ्या आईवडिलांची सेवा करतोय. तेव्हा श्रीकृष्ण आनंदले आणि खूप त्यांना आनंद झाला. ते त्या विटेवर हात कमरेवर ठेवून उभे राहिले आणि आजही त्या रूपात पंढरपुरात उभे आहेत. म्हणूनच आपण त्यांना विठ्ठल किंवा विठोबा, विटेवर थांबलेला भगवान असं म्हणतो. विठोबा म्हणाले, जशी असती भक्ती तिथे मी कायमचा राहीन. जिथे अशी भक्ती असेन तिथे मी कायमचा राहीन. म्हणूनच आज लाखो वारकरी विठोबाच्या भेटीसाठी आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.